नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पार्ट 1 किंवा आपण बोलू शकतो लेसन 1 ऑफ फार्मास्युटिकल ॲनालिसिस. आणि हे नोट्स मी काढलेले आहेत निराली पब्लिकेशनमधून. जे काही पॉईंट्स आहेत ते जर तुम्हाला कुठली लाईन किंवा कुठलं नोट्स अंडरस्टँड नाही झालं तर तुम्ही निराली पब्लिकेशनमध्ये डिटेलमध्ये पाहू शकता. हा आहे आपला सेम फर्स्टचा सब्जेक्ट, फर्स्ट इयरचा. चली स्टार्ट करूया. फार्मास्युटिकल और केमिकल ॲनालिसिस. टेक्निक टू आयडेंटिफाय और क्वांटिफाय any sample, compound, substance by using manual, chemical or instrumental techniques by qualitative or quantitative. आता हे डेफिनेशन होतं फार्मास्युटिकल किंवा केमिकल ॲनालिसिसचं. म्हणजे एक टेक्निक ज्याने आपण आयडेंटिफाय करतो आणि क्वांटिटिफाय करतो कुठलं पण सॅम्पल किंवा कंपाऊंड मॅन्युअली, म्हणजे माणसांच्या मदतीने किंवा केमिकल्स किंवा इन्स्ट्रुमेंट्सच्या मदतीने. आणि कुठली टेक्निक वापरतो तर आपण क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह टेक्निक वापरतो, त्याला आपण केमिकल ॲनालिसिस किंवा फार्मास्युटिकल ॲनालिसिस असं बोलतो. त्यानंतर आहे टॉपिक ॲनालिटिकल केमिस्ट्री. इज ॲप्रिहेन्सिव्ह विथ थिअरी प्रॅक्टिस ऑफ टेक्निक्स यूज टू डिटरमाइन कंपोजिशन ऑफ सबस्टन्स. आता ॲनालिटिकल केमिस्ट्री हे काय आहे? कुठली पण थिअरी किंवा प्रॅक्टिस आहे ज्यामध्ये आपण कुठल्या पण सबस्टन्सचं जे कॉम्पोजिशन आहे ते डिटरमाइन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठल्या पण सबस्टन्समध्ये कुठले कुठले मॉलिक्युल्स, कुठले कुठले वेगळे बॉन्ड्स किंवा कुठले कुठले सबस्टन्स प्रेझेंट आहेत एका कंपाऊंडमध्ये ते पाहण्याचा प्रयत्न करतो. वी व्हेरी ब्रॉड अँड स्क्वीजेस वाईड रेंज ऑफ टेक्निक्स. आता ही जी ब्रांच आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री ही खूप ब्रॉड आहे आणि खूप वाईड रेंजचे टेक्निक्स आपल्याला इथे पाहायला भेटू शकतात. इट अप्लाइड इन डेली लाईफ. आता ही ॲनालिटिकल केमिस्ट्री आपण डेली लाईफमध्ये अप्लाय करतो. आता एक्झाम्पल सांगितले त्यांनी, डेली लाईफचं एक एक्झाम्पल सांगितले, सोप अँड डिटर्जंट्स ॲक्ट ॲज इमल्सिफायर्स. आता सोप आणि जे डिटर्जंट्स असतात ते आपण इमल्सिफायर्स म्हणून यूज केलं जातं. आणि ते का इमल्सिफायर म्हणून यूज केलं जातं तर ते सपोर्ट करतं डर्ट आणि ग्रिमला. ते कशासाठी सपोर्ट करतं तर त्यांना वॉश आउट करण्यासाठी. सो इट कॅन वॉश अवे क्लॉथ, डिशेस ऑर आर बॉडीज. आता सोप जे आहे ते आपल्या बॉडीला किंवा क्लोथला किंवा डिश वॉशेसला पण आपण यूज करू शकतो. वॉश आउट करण्यासाठी यूज करतं, म्हणजे त्याचे काही जे डर्ट्स असतात ते क्लीन आउट करण्यासाठी. मग हे झालं आपलं ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं एक मेथड ज्यामध्ये आपण एक टेक्निक वापरतो ज्याला आपण इमल्सिफायर किंवा इमल्सिफाईंग असं बोलतो. इमल्सिफायर सबस्टन्स आहे आणि इमल्सिफाईंग मेथड आहे. सोप एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे टेक्निक्स वापरतो. आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री ही क्लासिफाय होते क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ह्या दोन ब्रॉड स्केलमध्ये. आता आपण पाहूया क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस काय असतं. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, कम्प्लिटली अननोन सॅम्पल इज ॲनालाइज. आता कुठला पण सॅम्पल आहे जो कम्प्लिटली अननोन आहे, आपल्याला माहितीच नाही की त्याच्यामध्ये कुठले कुठले कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहे, कुठले कुठले ॲटम्स प्रेझेंट आहे, त्याला आपण ॲनालाइज करतो. आणि त्याच्यामधलं प्रेझेन्स आणि ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल सबस्टन्स इन सॅम्पल, म्हणजे त्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी प्रेझेंट आहेत आणि कुठल्या गोष्टी ॲब्सेंट आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सॅम्पलला आपण डिटरमाइन करतो बेस्ड ऑन आयदर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स फिनोमिना. आता क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसचा दोन एम काय आहेत किंवा आपण म्हणू शकतो की दोन मोटो काय आहेत, कुठल्या पण सबस्टन्सचं प्रेझेन्स बघणं किंवा ॲब्सेन्स बघणं. ह्या दोन फिनोमिनावरती आपला क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस बेस्ड आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड सॅम्पल टेक्स प्लेस इन दिस टेक्निक. आता कुठल्या पण सॅम्पलचं आयडेंटिफिकेशन हे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये घडवून येतं. आता हे झालं. त्यानंतर एक्झाम्पल. आता त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे फिनॉलॅप्थिलीन इंडिकेटर. फिनॉलॅप्थिलीन इंडिकेटर हे खूप साऱ्या मेथड्समध्ये आपल्याला यूज होणार आहे पीएच्या. हे आपण बाय हार्टच केलं पाहिजे. फिनॉलॅप्थिलीनचं स्ट्रक्चर, तुम्हाला त्याचं मेल्टिंग पॉईंट, त्याचं बॉइलिंग पॉईंट, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला ते प्रॉपरली माहिती पाहिजे. फिनॉलॅप्थिलीन लक्षात आलं की तुमच्या माइंडमध्ये त्याचं स्ट्रक्चर आलंच पाहिजे. फिनॉलॅप्थिलीन इंडिकेटर गिव्स लाईट पिंक कलर
इन अल्कलाइन मीडियम. म्हणजे जो फिनोल्फ्थलीन इंडिकेटर आहे तो तुम्हाला लाईट पिंक कलर दाखवतो अल्कली मीडियममध्ये. दिस टेक्निक इज क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, नो डिटर्मिनेशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ कलर. आता इथे आपण काय पाहिलं तर कलर पाहिला की अल्कली मीडियममध्ये जो फिनोल्फ्थलीन इंडिकेटर आहे तो आपल्याला लाईट पिंक कलर देतो, पण आपण त्याची इंटेन्सिटी बघितली का नाही. आपण काय बघितलं, त्याचा कलर कसा दिसतो, राईट. सो त्याला आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतो. आणि जर आपल्याला त्याची इंटेन्सिटी पाहायची असेल तर आपण त्याला क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये जाणार. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण फक्त बघणार की प्रेझन्स ऑर ॲब्सेन्स, म्हणजे तो सॅम्पल प्रेझेंट आहे का नाही आहे एवढंच बघणार. त्याचा कलर डिफरन्स बघणार, पण त्याची इंटेन्सिटी बघणार का तर नाही. आपण इंटेन्सिटी ह्याच्यामध्ये नाही बघणार, आपण ती इंटेन्सिटी बघणार क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, डिटर्मिनेशन ऑफ क्वांटिटी, नंबर, वेट आणि लेंथ हे बेसिक पॅरामीटर्स दिलेले आहेत त्यांनी, की ह्याचं आपण डिटर्मिनेशन करतो आणि त्याची क्वांटिटी बघतो नंबरवरती, वेटवरती आणि लेंथवरती, ऑर एनी अदर मेजरमेंट पॅरामीटर कॅरीड आउट. किंवा ते सोडून दुसरे कुठले पण पॅरामीटर, जसं की आपण इंटेन्सिटी बघितलं, इंटेन्सिटीला पण आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये मोडू शकतो. स्पेसिफाईड मेथड्स आर क्वांटिटीफाईड इन सॅम्पल. स्पेसिफिकच मेथड आपण सिलेक्ट करतो क्वांटिटीफाईड सॅम्पलिंगसाठी. व्हेरियस क्वांटिटेटिव्ह मेथड्स आर अवेलेबल टू डिटरमाइन सॅम्पल. आता हे मेथड्स आहेत ते अवेलेबल आहेत क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी, जसं की ग्रॅव्हिमेट्री, ट्रायमेट्री, व्हॉल्युमेट्री, थर्मल, इलेक्ट्रोकेमिकल, स्पेक्ट्रल ॲनालिसिस. असे तुम्हाला पाहू शकता 6 मेथड्स आहेत जे आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये यूज करू शकतो. आता त्यांनी ते एक्झाम्पल दिलेलं आहे. एसे ऑफ NaCl इज कॅरीड आउट. सोडियम क्लोराईडचा एसे आपण परफॉर्म करतो, जो की आपण व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसने परफॉर्म करतो. ॲक्युरेट पर्सेंट प्युरिटी ऑफ गिवन सॅम्पल इज डिटरमाइन. आता व्हॉल्युमेट्रिक मेथड्समध्ये आपण पर्सेंटेज प्युरिटी डिफाईन करण्याचा प्रयत्न करतो किंवा डिटरमाइन करतो. कशाचा तर NaClचा. हे एक एक्झाम्पल होतं. म्हणजे NaClचं डिटर्मिनेशन ऑफ प्युरिटी जर आलं तर आपण व्हॉल्युमेट्रिक मेथड परफॉर्म करणार आहोत. हे होतं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता हे झाले त्याचे टाईप्स. आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर ॲनालिटिकल केमिस्ट्री काय असतं, केमिकल ॲनालिसिसचं डेफिनेशन, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस हे 2 टाईपचे ॲनालिसिस आपण पाहिले, त्याच्यामधले मेथड्स पाहिले, एक्झाम्पल्स पाहिले. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि जर तुम्हाला असेच मराठीमध्ये एक्सप्लेनेशन हवी असेल तर स्टे कनेक्टेड टू माय चॅनल. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इम्पॉर्टंट एका टॉपिकसोबत, ज्यामध्ये मी तुम्हाला मराठीमध्येच एक्सप्लेन करेल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपण पाहणार आहोत स्टेप्स इन केमिकल ॲनालिसिस. म्हणजे केमिकल ॲनालिसिसमध्ये किती स्टेप्स असतात आणि ते स्टेप्स कशी परफॉर्म करायला पाहिजेत, त्याचे नीड्स काय आहेत, त्या स्टेप्समध्ये आपल्याला काय गोष्टी नको आहेत, हे सगळे गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो स्टे कनेक्टेड टू माय चॅनल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्रेस द लाईक बटन. मी भेटते तुम्हाला